प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 13 रोजी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच कराड येथे विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा व संताजी धनाजी पुरस्काराचे वितरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जय शिवराय। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुणे विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे अशा 4 विभागातर्फे संताजी धनाजी पुरस्कार म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 13 मे 2025 रोजी टाउन हॉल कराड येथे पुरस्कार स्वतः बच्चूभावांच्या हस्ते ते होणार आहे। पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो चळवळीत काम करत आहे त्याला मान सन्मान मिळावा किंवा त्याला पक्षामध्ये एक प्रमुख स्थान मिळावं या उद्देशाने संताजी धनाजी छत्रपतींच्या शौर्य सगळ्या जगाला माहीत आहे, पण त्यांच्याबरोबर जे मावळे लढले, जे संताजी धनाजी होते, त्यांचा एक गौरव व्हावा या गौरवासाठी या नावाने पुरस्कार जाहीर केलेला आहे। आणि विभागीय मेळावा म्हणजे प्रमुख कोल्हापूर, सांगली आणि पुणे आणि सातारा येथील प्रमुख विभागातले जे प्रपाधिकारी आहेत त्यांचा एक विभागीय मेळावा टाउन हॉलला आयोजित केलेला आहे। त्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होईल। सन्मानचिन्ह बच्चूभाऊंच्या हस्ते। बच्चूभाऊंचं कार्यक्रमाची 2 वाजता त्यांचं आगमन होईल कोल्हापूर नाक्यावरती। आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं अभिवादन करून ते कार्यक्रमस्थळी येतील व तिथून कार्यक्रमाला सुरुवात होईल। कार्यक्रम सुरू होत असताना एक पोवाड्याचं आयोजन केलेलं आहे। संताजी धनाजी यांच्यावरती पोवाडा होऊन जाईल, तिथून पुरस्कार वितरण करून कार्यक्रम होऊन जाईल। त्यानंतर 13 तारखेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान बच्चूभाऊंनी एक आंदोलन छेडलेलं होतं। रायगडच्या पायथ्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना 6000 मानधन, शेतकऱ्यांचा हमीभाव आणि कापणी ते पेरणीपर्यंतचा खर्च सरकारने निर्वाह यासाठी छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून 13 तारखेला रक्तदान आंदोलन आम्ही छत्रपती शिवेंद्रबाबा महाराज भोसले यांच्या घरासमोर 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता करणार आहे। याचं नेतृत्व स्वतः बच्चूभाऊ करणार आहे। त्यामुळे इथला कार्यक्रम झाल्यानंतर आमचं ते आंदोलन होणार आहे। तरी आपल्या माध्यमातून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना व दिव्यांगांना मी आवाहन करतो की ह्या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावं। जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।